IPS अधिकारी मराठ्यांचे पोरं बनवल्याशिवाय ही तुमचा मुलगा मनोज जरांगे हटत नाही, काळजी करू नका. मराठ्यांच्या पोराच्या अंगावर सुद्धा वर्दी दिसली पाहिजे, याच्यासाठी हा संघर्ष. आता ही लढाई जिंकत आणली एका शब्दात गुंतली. काल बराच वेळ मंत्रिमंडळाची बैठक त्यावरच चालली. त्यांनी आपल्याकडून 4 शब्द घेतले होते, त्या 4 शब्दावरच काल दिवसभर बैठक होती. काल बैठका झाल्या 5. तुम्हाला आवाज येतो का? मग आवाज करू नका ना. काल बैठका झाल्यात 5. मॅरेथॉन बैठका पहिल्यांदा 5 झाल्या असत्या, बरोबर का? महाराष्ट्रात. आणि ते बी एकाच विषयावर, फक्त आरक्षण विषयावर. मराठा आरक्षणासाठी काल दिवसभर बैठका झाल्या, पण आडलं 1-2 शब्द. त्यांच्या तज्ज्ञानं, त्यांच्या सोबत आलेल्या न्यायाधीशानं, त्यांच्या सोबत आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्री महोदयानं सगळ्यांनी मिळून 4 शब्द लिहून घेतले होते. ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षण द्यायचं. म्हणजे नोंद ज्या सालापासूनची सापडली त्या सालापासून. मग काहीच्या घरात 70 सुद्धा माणसं आहेत, काहीच्या 35 आहेत, काहीच्या 200-250 सुद्धा आहेत. त्या सगळ्यांना एका नोंदीवर लाभ द्यायचा. आणि दुसरा शब्द असा होता की ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला पण द्यायचं. आता हे सगळे सोयरे कसे घडतात माहिती का तुम्हाला? बैठकीतच झालं ते, याच्या अगोदरचे. ते आले, मी म्हणलं ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्या. ते म्हणले देतात ना. मग आणि म्हणलं मला तर दिसा ना कुठं देतात तुम्ही. ते सगळे सोयरे काय धरले होते माहिती का तुम्हाला? ते म्हणलं मी कसे धरले सगळे सोयरे सांगा तुम्ही. त्याने सांगितलं ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला आणि त्याच्या चुलत्या सुद्धा द्यायचं. म्हणलं तुमच्या सगळे सोयरे ते असते का? चुलता पुतण्या कसं काय सगळे सोयरे होते? मग ते काय बोला ना. ते म्हणतात नाही ते अज्ञानात झालं. म्हणलं ते काय हालत होते का पोरं? ते का पोर आहेत का? ऐकलं नाही तुम्ही टीव्हीवर? इकडं नाही, आपण कचाकच बोलत असतो तिथंच. ते म्हणे नाही ते अज्ञानात झालं, त्याला काय कळते? पोर आहेत. पोर आहेत का? म्हणलं ते मंत्री सरकार चालवते, ते पोर आहेत का? एका शब्दावर शब्द घेतले 4, एका शब्दावर 1 घंटा चर्चा होती. तर हे ते म्हणतात अज्ञानात घेतला, एका शब्दात गुंतलंय. तेवढं जर त्यांनी घेतलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळते. एक बी मराठा राहत नाही त्याला, एक पण. त्यांनी किती वळवळ करून द्या तुम्ही, ते म्हणते मराठ्याला आरक्षण मिळून द्यायचं. त्याचा कार्यक्रमात लावलाय आपण मराठा. फक्त वळवळीतच गेला, संपला त्याचा कार्यक्रम. ते आता बोला नाही. त्याने लई प्रयत्न केले, त्याला वाटलं महिलेचं ती असं तसं. एकदा म्हणला ते धमकी सारखं. ते म्हणला मला लई मोठे आगार घेतात. म्हणलं मला खायला घेतलं उगतो. त्याला म्हणलं ते जुना जमत असतं तर नुसतं जमत ना. आता इथं मराठी एक झालं, इथं काय हे कोणाचंच ऐकत नाही. आता सगळ्या सोयऱ्यात गुंतलंय. काल त्यांनी शब्द दिला, कारण मला मुंबईला बोलवलं होतं. मला मुंबईला जायला काही अडचण नव्हती. मराठा काय जाऊ नका म्हणत नव्हते, कारण मी दुसरं कामच करीत नाही. त्यामुळे त्यांना माहिती बैठकीत गेलं तरी आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही. हे का दुसरं त्याचं मला का पैसे खात नाही ते. आणि त्यांचा प्रॉब्लेमच ते मी मॅनेज होत नाही. त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. त्यांनी काल सांगितलं, आता त्या शब्दावर आम्ही काम सुरू करतो. आज सकाळपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीने काम सुरू केलं मराठवाड्यात. आज सकाळपासून आता जी समिती आहे, आपलं म्हणणं होतं नोंदी खूप कमी मराठवाड्यात सापडल्यात. मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडायला पुन्हा सुरुवात करा. मला वाटतं उद्या समिती ती पण येईल, ती सुद्धा नोंदी सापडायला सुरुवात करा. मला आज येताना गाडीत एक माहिती मिळाली की 13,000 नोंदी सापडल्या बीड जिल्ह्यात, अशी माहिती मिळाली. आता खरी का खोटी मी वापस गेल्यावर बघतो. तर 13,000 मिळाल्या, त्यातल्या फक्त 1,000 दिल्या पत्र. उद्या किंवा परवापासून वाटत झालं पाहिजे. बघा आता गेल्या गाडीत बसतो कसा कार्यक्रम लावता येईल. 2-3 गोष्टी जर आपण सावध राहिलो
आपल्या समाजाला कोणी नाही रोखू शकत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पोरं आपण शिकवतो, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, याच्यासाठी आरक्षण पाहिजे. आणि ह्या आयुष्याचं एकदा पोरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण कधीच एकजूट होऊ द्यायची नाही. आपण दुसरी गोष्ट जर केली, सगळे जर व्यसनापासून लांब गेलो, आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून रोखू शकत नाही, कोणीच नाही. एवढे 2 जरी कामं आपण केले तरी आपला समाज प्रगती पथावर जातो. आरक्षणाच्या बाबतची चिंता करू नका, कारण तुमची जोपर्यंत मराठा समाजाची खंबीर साथ आहे तोपर्यंत मी घाटायला आता तयार आहे. बैठका मंत्रिमंडळाच्या असोत किंवा खाजगी असोत, सरकारकडून फक्त एकच बोललं जातं, मुंबईला यायचं तेवढं थांबा. कारण हे काय एकदा घुसले, मला टेन्शन आलंय तर तुमचं काय माया आधी मुंबई जुंब बसू काय ते तेवढंच म्हणतात. फोन आला की तेवढं मुंबईचं सांगा का, आता ते ऐकतच नाही. ते तर काही म्हणतात भाई ते खरंय का मसडी घेऊन निघाले ते, आता मलाच माहित नाही निघाले का काय. फोन आला की ते म्हणजे ते लोक मसडी घेऊन निघाले काय हो. आता मला हे मराठीत मी नाही सांगू शकतो होते काय काय घेऊन निघाले ते, एवढी शकते. आणि पोरं बी इतकी विचित्र येतं, एक जण इकडं पाय सोडून बसले मुसळून, एक जण इकडे सोडून बसले. त्यांना वाटतं 2-2, 4-4 बसले का मसडीवर एका. मग आता ते खरं टाकते, खरंच निघाले, पण ते मला विचारते ना लगेच ते काय झालं, मला निघाले असते मसडी बऱ्याच लांब आल्या म्हणजे. त्यांना मराठ्या मुंबईत येण्याचा सगळ्यात मोठा दाखला. आणि मराठ्यांना आपण ह्यो डायरेक्ट निर्णय नाही घेतला. शेवटी आपल्याला सुद्धा काही मर्यादा आहे, आपल्याला सुद्धा काही संयम आहे. आपण 7 महिन्यापासून त्यांना वेळ देतोय, 1-2 दिवसापासून नाही. समाजाने ऐकायचं तरी किती, आणि आंदोलनकर्त्याचा संयम बघायचा तरी किती. आपण सलग 7 महिने झाले त्यांना वेळ देतोय सलग, तरीही ते ऐकायला तयार नाहीत. मग आपला नावीलाज झाला. कारण शेवटी कोणीही असला तरी स्वतःच्या मुलांसाठी, त्याच्या भविष्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मग तो कोणीही असो, त्याचा शेवटी नावीलाज. आणि विशेष म्हणजे आपण कोणाचं मागत नाही, आपण आपलंच मागतोय. कायद्याची चौकट सांगते, तुमच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर तुम्हाला ओबीसी आरक्षणात घ्यावाच लागलं. तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता, ते म्हणतात आमच्यात येऊ नका. मग कुठं जातो. मी काल त्या मंत्री महोदयांना सांगितलं, ते येवल्याचं म्हणतं ते येडपट ते असं डोक्यात ताण दिला. तुम्हाला सांगतो त्याला गार केलंय आता मराठ्याने. ते म्हणताय आमच्यात घुसू नका, एसटी फुल झाली. मला तो एसटीत मला डोकून तो मध्ये फुल झाली कशी. मी काल मंत्र्याला मी सांगितलं तसं. म्हणलं ते थांबा, ते म्हणले एसटी फुल झाली म्हणतो. म्हणलं मग मला काही एसटीत डोकून फुल झाली की. म्हणलं त्या टांगड्याला मग 2-3 सीटावर बसले एक. ते मंत्री लागले हसायला. तुम्ही बघितलं असं टीव्हीला हसत होते. मग टीव्ही मी म्हणलं ते एकटाच बसला, त्यांनी घेतल्या त्या राजाला म्हणून ते आतून एकटाच म्हणता फुल झाली. म्हणलं आत बसून बघू ना आम्हाला डोकून फुल झाली कशी. खरंच सांगतो तुम्हाला, मोकळीची खरंच ना. पण हे दार लावल्यामुळे आपल्याला बाहेर दिसणार, तिला काळा कसा लावलेला आहे, कसं काय दिसन बाहेर. आत घुसून बघून बरोबर टांगड्या सरळ करून सुद्धा मराठी बसत एसटीत बघ. म्हणजे जागा असूनही दिली जात नाही, ओबीसीत मराठा असूनही दिलं जात नाही. एनटी विजेंटीच्या आरक्षणाला आपल्यामुळं धक्का लागत नाही. म्हणजे धनगर आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आपला धक्का लागत नाही, जरी ते ओबीसीत असले तरी, कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग. मग जर धक्का लागत नसून तुम्ही मराठ्यांच्या नोंदी सापडलेला असून आरक्षण देणार नसला तर मराठी कसं काय बसतील. असा कोणीच नाही या भारत देशात की तो बसू शकतो, कोणीच नाही. तरीही मराठ्यांनी संयम धरला. पण आता 20ला नाही धरू शकत, कारण सगळे तयारी लागले. तुम्ही लागले नाही खरं सांगा बरं. नाही मला एकटा तरी येतायचं पोलीस तिकडे. आता भाऊ द्या शेवटच्या 8 पारची लढाई. ते काय मला आणते ना माझ्या अंगात काय आणणार, शेवटा दुसऱ्याच आणते पण मला आणणार. ह्या बारीना त्याला सांगितलं तुम्ही अडू नका, नाही तुमच्या दारात बसणार. ती गाजी आली एखाद्या पोराला त्रास दिला माश होतो. मला सांगत आम्ही जाणार आहे तिकडे, तुमचं मत घेऊन जाणार आहे. तुम्ही माझं राहिलं ना
आम्हाला जर काही केलं नाही इकडं मंत्र्याच्या दारात जाऊन बसायचं तुम्ही सोडायला पण जाणार चपला चपलाच काढायचा एक नाही दोन नाही. कारण तिकडची खिंड आम्ही लढणार ती इकडची तुम्हाला लढायची आणि महाराष्ट्रातल्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही तिकडे चाललो. आम्हाला जर तिकडं त्रास दिला आमचं ट्रॅक्टर फुटर आलेलं तुम्ही मंत्री आमदार कोणत्या पक्षाचा असो तेव्हा आपल्याला मोठं करू शकत नाही. आपले पोरं आपल्याला मोठे करायला जातात. त्यामुळं आपल्याला आपली लढाई आपल्याला जिंकायची. ते काय ते लय दिवसा 70 वर्षापासून विकास करतो म्हणते नुसते विकासच करते ते काय करतो ते केला तुम्ही आणि जरी केला त्याने तरी डांबऱ्या डोंबऱ्या जर टाकल्या त्याने त्यातून पैसे भेटत त्याला तोच मोठा होतो. आपले पोरं भाव मोठे करायचे. त्यामुळे ते साहेब हे जाऊन दिल्या खात्यात जशी करा आपले पोरं मोठे करायचे त्या दाराला तेवढा टाकायचा सगळ्यांनी. आमदार कोणत्या पक्षाचा असो मंत्री कोणत्या पक्षाचा असो त्याचं घर बघायचं सगळ्या मावशांनी त्याच्या दारात जाऊन बसा. ते बाहेरच येत नाही तुमच्या हातात चप्पल दिसली मग आम्हाला काही नाही करीत तिकडे ते तुमच्या धाक आम्हाला तिकडे काही नाही करीत आणि आम्ही काय थोडे नाहीत आम्हाला काही करायला 2-3 करोड मराठी उसळणार आहेत तिकडे असे धडक जबरदस्ती नाही. त्यांनी फिरून प्रयोग करायचेच नाही आता मराठ्यावर. म्हणून तुम्हाला एक विनंती खास करायला आलोय. आज मुंबईचे बैठक अंतरवाले मुंबईचे सगळे लोक अंतरवालीत आलेले पण बाबाचा शब्द टाळणं म्हणजे माझ्यासाठी लावलो आहे. आणि मी पहिले साक्षर एप्रिलला जाऊन येतो नंतर बैठक घेऊ 12ची बैठक म्हणलं 2 वाजता. आता जाईल गाव मलाच माहित नाही मध्येच लोक आले तिकडं मुंबईचं त्यांना निवेदन द्यायचं. पण तुम्हाला विनंती जास्त बोलण्यापेक्षा आरक्षणात आलंय आरक्षणाची काळजी करायचं कारण नाही. गावाची गावं तुमच्या हातात आणखी 12-13 दिवस आहेत. गावं पुन्हा एकदा पिंजून काढा गावातून तयारी करा. कारण आता नका घरी राहू कारण हे आरपारचे लढाई तुम्ही जर आता घरी राहिले ना मग नाही पोराला आरक्षण मिळत. बरं तुम्हाला खरं सांगतोय मी जे वाहनाने ते गावाने खर्च उचलायचे जितके पोरं जाते त्यांना सगळ्यांना स्वतःचं पोरगा म्हणून खायला त्याच्या गाडीत पिशवी टाकायची. पुऱ्या गावानं त्याला मुंबईला वाटा लावायला यायची. आणि जर आता पाडळशिंगी मार्गे आम्ही चाललो तर इकडचे सगळे गाव रोडवरती तिथं वाटा लावायला यायची. सगळे गाव सगळ्या माता मावल्यासह गाव इकडचे तिकडे आणायचे आणि या गावापासून त्या गावापर्यंतच वाटा लावायला परत माघारी या काही अडचण नाही. पण माणसं नाही बरं का नाही याचं तुम्ही माघारी तुम्ही नाही फक्त मावशाने माघारी यायचं. तुम्हाला इथं काम लावून गेलेले जागा आम्ही आरक्षण आणल्याशिवाय माघारी येत नाही. याच्यात काय कोणाचा स्वार्थ नाही ठीक आहे कसल्या प्रकारचा हट्ट नाही. इथं घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे होणारे म्हणून हे वाटतं. इथं प्रत्येकाचा लेकरू स्वतःच समजा आणि गावोगाव पुन्हा पिंजून काढा. तुमच्या शेजारच गावात मिळालं जातं पूर्वी होत्या का झालं कल्याण त्यांच्या आयुष्याचं. तुमच्या गावात पण मिळाल्या पण 6 मिळाल्या तरी बी तुमच्या एकाच्या परिवारात 100 तरी माणसं निघाल्या पाहिजे. तरी 400 माणसं उठतील तुमचे आणि सोयरे शब्द आला म्हणजे पुरं गावात उठून. हा बाबा इथं जे काय अडचणी येण्यासारखं नाही एका राज्य मागासवर्ग आयोगाने ताबडतोब आदेश दिलेले जातात. जात पडताळे ताबडतोब व्हायले त्याला बाधा नाही. विखे पाटलांना त्याशी बोलताना मी बोललो याला काही बाधा आहे का मला आत्ताच सांगा. त्यांनी सांगितलेलं याला काही बाधा नाही आणि आली तरी ते घुतल्याच म्हणून समजायचं मी त्यांनाच करा. त्यामुळे त्याला बाधा कसलीच नाही. ते आयुष्याचं पोरांचं कल्याण झालेलं आहे. आता सोयरे आले समजा उदाहरणार्थ सोयरे शब्द आला यांचे सोयरेचं पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं म्हणजे ते सगळेच घुटणार म्हणजे कोणी राहत नाही. आता हे अंतिम टप्प्यात म्हणून सगळ्या उठायला लागतं नसतं. आपल्याकडून नेमकी गफलत होती. जवळ आल्यावरच आपण म्हणतो जाऊ दे आता आलंय जवळ तशी शेतातलं काम करू. नेमकं विजयाच्या टायमाला आता मागं नाही सरकायचं. आता जास्तीची ताकद सगळ्यांनी लावायची आणि म्हणूच नका की मला फोन नाही आला म्हणून मी शेजारच्या गावात घेऊन नाही. उठा आणि पळा लागेल शेजारच्या आसपासच्या गावांना तयार करून द्या. आता आम्ही 20 जानेवारीची तयारी होत आली काय करू ट्रकच आणल्यात बाबा. आम्हाला अपेक्षित नव्हतं. काल 2 ट्रकच घेऊन आला ते मयेरी म्हणून घेऊन नव्याच आणि त्याने असे मध्ये फळ्या टाकल्या 400 माणसं एका गाडी म्हणजे मराठी एकदा काय करतील भरोसा नाही. आता त्याच्याने कर्ज घेतल्या बँकेच्या बरोबर. आता मग त्यांनी मागासवर्ग आयोगाने काय केलं माहिती का साऊ म्हणजे तुम्हाला माहित असावं ट्रॅक्टर असलं की त्याला तो मागास नाही. अरे तुला माहित आहे का आम्ही ते यादाने काढलंय म्हणून
स्लॅबचं घर असलं की तेव्हा मागास नाही. तुला माहिती आहे बँकेत ते कर्ज काढाय ध्यानात आलं मला काय म्हणायचं तुम्हाला. सगळ्याच्यावर कर्ज आहे आपल्या म्हणजे आपण मागास. कणाकण फॉर्म भरा तुम्हाला काय करायचं. खरंच आहे त्याला फोटो थोडंच आहे ते करायचे. आपण कर्ज काढून काढून गाड्या घेतल्या. मोठी गाडी असली तरी आमच्यात दम आहे. आम्ही कर्ज काढून फेडतो थोडं. तुमच्यात दम नाही तुम्ही कर्ज बोडीचा म्हणून तर मध्ये जातो. मध्ये काय जातो आमचे लोक कर्ज काढते फेडते याचा अर्थ आम्ही मागास नाहीत का. त्यामुळं जरा हे पसरा तुम्ही हे चांगलं पसरायला लागेल तुम्हाला. आता मी लय जाहीर बोलणं बरोबर नाही. चला सगळ्यांना जास्त तुमचा वेळ घेत नाही. मला बैठकीला जायचं पुढं. फक्त आसपासचे गावं जास्तीचे पिंजून काढा. घराघरातून बाहेर पडा. म्हणू नका आता तेव गेला मी इथं राहतो. काही जण राहिले तरी चालतंय पण शक्यतो गावाचे गावात बाहेर काढा एवढ्या वेळेस. नाही उद्यापासून समिती मराठवाड्यात यायली पुन्हा. सगळ्यांनी सांगितलं होतं की समिती रद्द करा. आपण समिती रद्द होऊ दिले नाही. तिथं सुद्धा हरला आपण त्यांना. समिती पुन्हा काम करायला लागली मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात. आणि ते लाखांना सापडते. काल त्यांनी सांगितलं टीव्हीवरती तुम्ही ऐकलं असेल की 25 भल्या हैदराबादला पुरावे सापडलेत मराठी कुणबी असलेले. म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. फक्त तुम्ही ताकद आता कमी नका होऊ. कारण आता संभ्रम पसरणारे खूप आहेत. आपल्यातल्या आपल्यात सुद्धा आपल्यात बिला अवघडी लय जण नाही तर पुऱ्या करोडोचा मराठा इकडून झालाय महाराष्ट्रातला. 4-5 जणच मराठा ते हळूच काही काहीतरी लिहिते. म्हणजे काय त्याचं दुकान बंद झालं म्हणून त्याला कार म्हणा का काय झालं काहीच कळा ना. का त्याला बैठकाला जायला कुणी मान द्याय नाही. आता मी काय करू त्याला. समजा तुम्हाला बोलीत नाही शासकीय बैठका त्याला मी काय करू. तुम्हाला बोलीत होते त्यावेळेस जर तुम्ही इमानदारीने राहिले असते तर समाजाबरोबर मी माझ्या समाजाबरोबर इमानदारीने राहिला. तुम्ही जर त्यावेळेस इमानदारीने राहिले असते ते राहिलेच नसतं. ते 4-5 जण येतात आणि काहीतरी कुठंतरी पत्रकार परिषद घेते आणि एखादं आंदोलन करते. बरं तो हे मागणी ती आमची काय मग. आम्ही काही विरोधात करतो का समाजाच्या. नाही ना. मग तो पोट कम दुखायला लागलं. त्याचं दुकान बंद पडलं दिसते. आणि मग मराठीत पोरं कसा कसा शा देते. त्या शा बी इतक्या बेकार आहेत. आणि मग तो कामच सोडून देतो आपल्याला करायचंच नाही. कायला बोलला होता म्हणजे शाणे माणसं सुद्धा बरं का आपल्यातली. त्याला थोडा मान कमी पडला त्याला नाही विचारलं की तेव्हा लगेच म्हणतो नाही ती मागणीच बरोबर नाही. पहिली कसं बरोबर होती. म्हणजे तू जवळ आमच्यात होता तोवर बरोबर. आता तुम्ही गेला की तिथं माझे तत्वच वेगळे. जवळपास 70% लोकांना माहिती. मी तिथे गेलो ना बिस्किट सुद्धा खात नाही. तुम्ही त्यांचे गुलाबजाम खाता ओरबडी ताकात कडून तिथे गेलं आणि त्यांसारखा बोलवता. मग कसं काय जमान समाजाचं तुमचं. मी आणखीन 5 महिने झाले मला बोलवलं. मी आणखीन सरकारच्या दारात नाही. कारण समाजाचा जागा फटका नाही झाला पाहिजे म्हणून. मग आता समाजानं आम्ही गोरगरीब लढतोय ना तो कंपोट दुखायला लागलो. समाज आणि आम्ही गोरगरीब आमच्या पोरांसाठी लढतोय. तू कशासाठी एखादा दोन सांगतो हे बरोबर नाही ते बरोबर नाही. काय बरोबर आहे. आणि तो पुरं आयुष्य गेलं स्वतः बरोबर नाही गेलं. आता काय बरोबर करणार आहे तू. एक समाजाला कुठंतरी न्याय मिळाला लागला. समाजाच्या अंगावर गुलाल पडायची वेळ आली. समाजाच्या पोरं मोठं व्हायची वेळ आली. तुझ्या मान सन्मानासाठी मी पण कशाला दाखवतो. मी हे केलं ते मा होतं ते त्याचं नव्हतं. मी पणा कशाला सांगतो. आपण आणखीन मी पणा नाही आणला. हे श्रेय सगळं पहिल्यापासून सांगतो. मी याच्या अगोदरच सांगितलं होतं एकदा की हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं. हे कोणाचंच नाही. समाजाला मिळून द्या. मान सन्मानात काय गुतलं नाही. एकदा समाज मोठा झाला बस समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. पण तुम्ही मध्ये गाड्या करू नका. गाड्याच्या लक्षात येते मला होणं करते. तुम्ही सांगा मी काय सांगतो. काय बोलला होता मग. आणि ते शेवा वाचा म्हणतात. मी काय बोलतो तूच वाचू. त्याकडे शास्त्रीचे आहेत का ते रानात बसल्या बसल्या घोडा लागले. त्याकडे शास्त्रीचे असतात का मग ध्यानात आणून ध्यान दो. आणि मला माहित नाही का घाण शेती देते कुठून सापडून आणते तो कुठून नाही. 2 दिवस पाणी पिणार ना माणूस. त्यापेक्षा नाही बोललेलंच बरं नाही यांच्यामध्ये. गप्प पडणार मग तिथं ते येवल्याचं तर ते पिशीच घेऊन हिंडत आहे समोर.
बाजाराची पिशवी त्याच्यात कागद. कोणाला म्हणतोय? मीडियाच्या बांधवाकडे जातो, म्हणतो बघा मराठ्यांच्या लोकांनी मला कसं केलं. आणि कोणाला जर हिंमत असेल तर वाचून दाखवा. आता कोण वाचून दाखवेल हिंमत असलं? मीडियावाल्याचं त्या संपादकांना म्हणतो तुम्ही वाचून दाखवा तुमच्यात हिंमत असली तर. तूच वाचव ना, त्यांची हिंमत काय गाडी तो बोलला तू. मराठ्याचं वाटत होतं त्यो. मग पोरं कसे गप्प आपण एखाद्या ओबीसी बांधवाला शिरले का आतापर्यंत? कारण आपण इमानदारी आहेत, आपण एकमेकात राहतो, आपण एकमेकाच्या सप्त्यात येत, एकमेकाच्या लग्नात येत, एकमेकाच्या सुखादुखात येत. आपलं गावल्यावर राहता एकमेकावर प्रेम. तुला राजकारण करायचं, राजकारणापोटी तुला त्या फायद्यासाठी तिथं गोरगरीब ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायचं आणि तुला फायदा उचलायचा. म्हणजे ह्यो राजकारणी माणूस आहे. ओबीसी बांधवांनी हे समजून घेणं खूप गरजेचं. ह्यो राजकारणी माणूस आहे, त्याच्यावर झालेले मोठे केसी. त्याला वाटतं आताच मध्ये गेलो म्हणजे कांद्याशिवाय खायला दुसरं काही देत नाही, कबाल आपल्याला मध्ये जायचं नाही. मग तेव्हा काय करतो? धनगर बांधवाला जवळ करतो. ज्यांचा ना आपला आरक्षणाचा संबंध नाही त्यांना, वंजारी बांधवाचा ना आपल्या आरक्षणाचा संबंध नाही त्यांना जवळ करतो. आणि सगळ्याला जवळ धरून कार्यक्रम घेतो आणि तिकडे जाऊन सांगतो मागे इतके लोक आहेत, मग तेवढी केस मागे. म्हणजे मोकळा व्हायला लागला ह्यो आणि भांडणं लागला आपल्या. म्हणजे गोरगरीब ओबीसी बांधवांनी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की तो राजकारणी माणूस, त्याच्या फायद्यासाठी ह्यो तुमचा वापर करून घेतोय. तुमच्या ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी नका पसरून देऊ. हे ओबीसी बांधवांना माझी साक्षात तुमच्यात आणि आमच्यात नाराजी नका पसरून देऊ. त्याच्यासाठी तो राजकारणी तो फायदा उचलेन आणि तुमचा हे काय असतं, हे आंदोलन होत असतं, जात असतं. हे आंदोलन येतील जातील, आरक्षण मिळेल, हे भाग वेगळे. पण तुमचे ना आमच्या आयुष्याचे नाराज नाही, कारण आपल्याला एकमेकाच्या गावात राहायचं, बांधाला राहायचं. आपण एकमेकावरती जीवापेक्षा जास्त प्रेम करतो का नाही? मग त्याचं ऐकून आपल्यात नाराजी नका पसरून दे. ओबीसी बांधवांना माझी विनंती, ते फक्त सभा भाषण ठोके दे त्याच्या फायद्यासाठी. कारण ती ज्या ज्या पक्षात गेला ते सगळे पक्ष त्याने आतापर्यंत तुडिलेले. इतका स्वार्थी माणूस येतो स्वतःसाठी. हे ओबीसी बांधवांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो पक्ष मोडीतो त्याच्या स्वार्थासाठी. म्हणून ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमचं आणि आमचं काय नाही, त्याचं ऐकून आपल्यात नाराजा नका निर्माण होऊ देऊ. आणि मराठा समाजाला विनंती की तुम्ही सगळेजण लोक जागे करा. आणखीन आपल्या आता दिवसात आपल्याला 20 जानेवारीला मुंबईला जायचे. इतकी तयारी करा की वाटाने काहीच घ्यावं नाही लागलं पाहिजे आपल्याला. कुठं सांगितलेलं आहे सगळं वाचलंय तुम्ही? वाचलंय ना? हा, सगळं सांगितलेलं. सरपंच फिरपंच सगळं घ्या. आपण आपलं थापायचं सुरू. रेटून खायचं, रेटून झोपायचं. जिथं जागा मिळेल तिथे. मग डांबरावर जागा मिळेल तरी डांबरावर झोपायचं. काल कुठून तरी माहिती झाली काय तुमचं मला मग सगळे बोलबोल करते का? काल म्हणले तुम्ही डोंगरावर कसं राहायला लागले. म्हणलं तू कसं? मग आता आपल्याला पुढं थांबायला लागत. गावात थांबलं तर ते गावात 6 महिन्यात सुधारायचं नाही, डोंगरात बघायला लागेल. आता 1-2 कोटी लोक न्यायचे म्हणल्यावर आता ते म्हणले तुमचा मुक्काम तर आमच्या गावाजवळच पडत होईल. आम्ही इतक्याला मुक्कामाला कशाला चालले? डोंगरात कम ठेवल्या. तू का समोर डोंगरात कम ठेवलं? एक मंत्रीच मग मला ते डोंगर काय निवडायचं काय संबंध आहे बाबा तुमचं? काय नेमकं काय? मला तुला नाही असं सांगतात. तुला एखाद्या दिवशी येतो मग तिकडे कळून तुला डोंगराला काय. आता इतके लोक आता तुम्ही फक्त तिकडचं बघावं. कुठलं मुंबईतलं मधलं आम्ही बघतो आता डोंगर डांगर सापडत आम्ही आमचं. आणि तिकडं तुम्ही बघा. नाही तर भाऊ ट्रॅक्टरला काय करते नाही भरोसा नाही. मग तिथाडाच्या आम्ही कोणी जायचंच नाही. मग ते नाही तुमचं घर सोडायचं तुम्ही इकडे यायचं त्याला आम्ही काय करू शकत नाही. हे तुम्हाला वाईट शब्द वाटत असेल त्याला आमचा नाविलाज नसता. आमच्या लेकराला आरक्षण द्या. आम्हाला काय हाऊस नाही मुंबईत यायची. आम्ही कोणत्या टोकाला जाऊ शकतो आमच्या पोरांसाठी. तुम्हाला फक्त विनंती एकजूट अशी ठेवा. आरक्षण आपण आता जिंकत आणलं. इथं घराघरातले पोरं मोठे होणार आहे. आणि मुंबईची तयारी इतकी प्रचंड करा की नुसतं बीड जिल्ह्यात जालना जिल्ह्यात दोन्हीची जरी लोक निघाली तरी सरकारला वाटलं पाहिजे आता आपलं काही खरं नाही. इतक्या ताकदीनं दोन्ही जिल्हे तयारी करा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.